हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन हो गए, बच्चा होना भी चाहिए। देखो जस्ट अपना मराठी भी कंप्लीट हो गया। अभी फिर से बढ़ते हैं हम लोग अपने मैथमेटिक्स के एक्सपीरियंस के तरफ, जिसमें बेहतरीन ढंग से और बढ़िया बढ़िया एग्जाम्पल के साथ अभी हम लोग डील करते हैं, जो आपके नवोदय के एग्जाम के हित में जरूर रहेंगे इस हिसाब से, है ना। तो देखो बच्चा, शुरुआत करते से पहले बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम है मेरे C2 के परिवार। तो देखो बच्चा, प्रश्न काय म्हणतोय की शेजारील आकृतीत रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ सांगा म्हणते। हा आता बयान आहे बनवे का आम्हाला? आता रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ म्हणते भाऊ। आता रंगवलेला भाग म्हणजे हा पुराच झाला। ह्या अशा याच टाइपची कधी आकृतीच्या आपल्याकडे क्षेत्रफळ आहे असते का? तर मग याला तुकड्यांमध्ये तोडायचं कसे? तर बघ, हा याच मधला याला इतकं तर करू शकतो आपण, हा भाग याला मी 1 म्हणू शकतो, त्याच्यानंतर हा दुसरा भाग आणि त्याच्यानंतर हा तिसरा भाग। समजलं की नाही समजलं? म्हणजे त्यांनी क्षेत्रफळ जे म्हटलं आहे बाळा, फक्त पहिले बुनियाद बनवून टाकायचं, एकूण क्षेत्रफळच येईल ना। एकूण क्षेत्रफळ म्हणजे हे पहिल्याचं क्षेत्रफळ प्लस दुसऱ्याचं क्षेत्रफळ प्लस तिसऱ्याचं क्षेत्रफळ असंच असते, ठीक आहे। आता मी काय म्हणतो, हा पहिला आणि दुसरा दिसायला तर बिलकुल सारखाच आहे रे, म्हणजे एकाचा क्षेत्रफळ निघाला तर दुसरा आपोआप निघते आणि त्याची बेरीज करणे म्हणजे डायरेक्ट गुणाकार 2 करा, खतम काम, बरोबर आहे। आता मी काय म्हणतो, पहिल्याचा क्षेत्रफळ म्हणजेच तिसऱ्याचा क्षेत्रफळ असते की नसते? ठीक आहे, तर हा पहिला वाला किंवा तिसरा दिसायला कोणत्या आकृतीसारखा आहे रे? आयत आहे, म्हणजे आयतचं क्षेत्रफळ काय असते बाळा? लांबी गुणिला रुंदी। तुमच्या हिशोबाने लांबी किती आहे बाळा? 22 आणि रुंदी किती आहे बाळा? 4 मीटर। मान्य कराल? तर आता मी काय म्हणतो, 4 दुने 8, 4 दुने 8, हे एकाचं झालं पहिल्याचा, तर हा तिसऱ्याचा काय होणार तुम्हीच सांगा? तेवढंच राहील ना, 88 राहील, ठीक आहे। हा 88 राहील तिसरा पण, ठीक आहे। आता हा दुसरा वाला पाय, हा दुसरा वाला कोणत्या आकृतीसारखा दिसतोय? चौकोन, म्हणजे चौरसच्या हिशोबाने दिसतोय। तर चौरसचं क्षेत्रफळ काय राहील बाळा? चौरसचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग। तर बाजू तुम्हाला काय वाटते, हा काव, हा बाजू कावे 4 होत बसल काम ना धंदा। तर 4चा स्क्वेअर म्हणजे किती बाळा? 16। सगळ्यांची बेरीज करणे, तनातन आणि उत्तर काढणे। 88 16 88, 8 आणि 8 16 आणि 6 22 चे भाऊ पर्यायामध्ये कोणत्या पर्यायाच्या शेवटी 2 दिसत आहे? खतम काम रे, काउंट टेन्शन घेऊ पुरा करून। 22 चे 2, 8 आणि 2 झाले 10, 10 आणि 9 झाले, काय चुकला का रे? 1 मिनिट, 8 आणि 8 16 22 ना, 10 19 पाहिजे होता, 192 पाहिजे होता, इथं 292 कसा दिलं रे? पुढे चुकत आहो का आपण? हा दुसरा आहे तर चुका रे 100%। 4 थांब बाळा थांब, इकडून 8 गेला, इकडून 8 गेला, तर 22 मधून 16 गेले किती रे? अरे इथे चुकला आपण, पहा बघा बघा बघा, हे जे अरे रे बापा बापा, एक मिनिट, आपण, मला वाटलं इतकं कठीण तुम्हाला देतील नाही रे बाळा, त्यांनी खरंच दिलं, त्यांनी खरंच कठीणच देऊन दिलं तुम्हाला। बघा आता, हा याच्या दोघांचा तर निघाला नो डाऊट। आपला गलती कुठे झाली माहित आहे का? हा चौरस नाहीये, हा जो भाग आहे ना, हा जो भाग आहे हा चौरस नसून हा आयतच आहे। हो, कारण की हे 4 आहे, पण ही 4 आहे का रे? हे किती असेल कोणी सांगू शकेल का? थांबा सांगतो, पहा एकूण किती आहे? पुरा 22, त्याच्यापैकी इथपासून इथपर्यंत 8 आहे आणि इथपासून इथपर्यंत पण 8च आहे, म्हणजे 8 आणि 8 हा 16 हिस्सा तर आहेच नाही, म्हणजे हा 16 हिस्सा गायब केला असता जे काही संख्या येणार आहे ते तुमचं याचं काय म्हणतात, लांबी नाही तर रुंदी राहणार आहे, बरोबर आहे, ठीक आहे। तर एकूण किती होता? 22, 22 मधून 8 आणि 8 16 गेले, किती रे बाळा?
6 म्हणजे हा किती आहे 6. लांबी किती झाली या 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 दुसऱ्या नंबरच्या लांबी किती झाली रे. असा आहे चित्र असा आहे. हा 6 आहे आणि या 4 आहे म्हणजे हा आयत आहे की नाही. तर याची पण काय झालं मग लांबी गुणीला रुंदी म्हणजे 4 × 6 6 4 जा 24 म्हणजे याच्या करायचा बेरीज. आता भाऊ 88 88 24 8 आणि 8 4 20 8 आणि 2 10 ना 8 आणि 2 10 म्हणजे मॉमसे तुमचा उत्तर. पाय भाऊ बरोबर आहे. समजला का है की नाही. मला असं वाटलं बाळा मला असं नव्हतं माहित की इतकं कठीण तुम्हाला देतील बा म्हणून कारण आता दिलं त्यांनी. हो मला असं वाटलं बाळा तो थोडासा वाटतो ना चौरस सारखाच वाटतो ना तेवढा दिमाग कोण लावेल का. म्हणून जग फसते नाही जसं दिसते तसं नसते म्हणून जग बरोबर आहे. म्हणून आपण फसायचं नाही आपण व्यवस्थित लक्ष द्यायचं. टुकूर टुकूर. चला नेक्स्ट देखो एकच नंबर प्रश्न का कसा नंबर प्रश्न. आता हा प्रश्न म्हणते का ते पहिले समजून घ्या. आकृती व त्यात दर्शवलेल्या कोनाच्या प्रकार यांची योग्य जोडी सांगा म्हणते. कोणती जोडी सांगा म्हणते योग्य जोडी. आता शून्य कोण म्हणजे असा राहते भाऊ हा का हो शून्य कोण. त्याच्यानंतर विशाल कोण म्हणजे कसं असते बाळा कसा परिभाषा सांग त्याची तसं नसं नको म्हणून. विशाल कोण कोणाला म्हणायचं 90 डिग्रीच्या पेक्षा मोठा. तर 90 डिग्री अशी राहते त्याच्यापेक्षा थोडासा मोठा म्हणजे हा का हो विशाल कोण. अरे ऑप्टूस एंगल रे इंग्लिश वाले बच्चे इसे क्या बोलोगे जीरो एंगल इसे ऑब्ट्यूस एंगल. आणि क्यूट वाला एंगल एक्यूट एक्यूट एंगल तर आहेच नाही राहू दे बेकार. अच्छा त्याच्यानंतर प्रविशाल कोण हा सांगा प्रविशाल कोण कोणता. हा हा गुड 180 डिग्री पेक्षा मोठा 360 पेक्षा लहान. समजला का. म्हणजे त्याला आपण बघा याची मांडणी अशी झाली हा जा ठीक आहे और आणि त्याची मांडणी कशी राहते बाळा इकडून राहते ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण कोणते झाला विशाल कोणी झाला नाही पूर्ण कोण नाही झाला. पूर्ण कोण कसं असते कोणी सांगू शकेल का कंप्लीट अँगल. अरे विशाल कोण बद्दल सांगेन तुला रिफ्लेक्स अँगल बाळा. रिफ्लेक्स अँगल पता है ना विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. ठीक आहे काय म्हटलं बाळा समजलं का मी. रिफ्लेक्स अँगल इज कम्स इन द कॅटेगरी ऑफ द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री. ठीक आहे. अरे पूर्ण कोण म्हणजे कंप्लीट अँगल पुरा 360 का घुमून फिरून पुराचा पुरा. आता बघ लक्ष दे 360 डिग्रीला कसं दर्शवतात असं असं हा पुरा 360 झाला. ठीक आहे. आता बघा या हिशोबाने इथे जोड्या सांगा बरं तुम्हीच आता होत बसल का. शून्य कोणचा कोण आहे रे शून्य कोण कुठे वाटतं शून्य कोण. हा शून्य कोण नाही हा तर 180 कोण हा पूर्ण कोण नाही रे. इथे त्यांनी बरोबर मांडणी नाही केली आहे पण इतकं पक्का आहे हा. थांबा कारण की शून्य कोणाला बाळा शून्य कोण पण असाच असते ना बाळा. हाही तर शून्य कोणच आहे ना. हा शून्य कोण म्हणता येणार लक्ष दे हा. इथे थोडसा बरोबर प्रश्न दिला नाहीये. आणि पूर्ण कोण कोणाला म्हणतात हा असा पण असा घुमून येतो त्याला पूर्ण कोण म्हणतात कंप्लीट अँगल. हा लक्षात ठेवा. इथं काहीतरी गडबड केली आहे त्यांनी. शून्य कोण म्हणजे फक्त इथं संपला काढूच नाही शकत तुम्ही. तो हा वाटत आहे मला इथं असं द्यायला पाहिजे होता एक. ठीक आहे शून्य कोण. विशाल कोण कोणता हाच हो विशाल कोण. प्रविशाल कोण कोणता पापा हाच हो. हा का बयात नाही झाला ए बी सी आणि डी हाच आन्सर आहे का. पूर्ण कोण हा पूर्ण कोण तर वाटत नाही मला. देखो बच्चा इसमें पता है क्या याचे प्रकार जोडी शोधा म्हणजे बघा इथे कोणता बरोबर आहे जोडी ते सांगणे. म्हणजे हा शून्य कोण हा बरोबर आहे का विशाल कोण हा बरोबर आहे का प्रविशाल कोण हा बरोबर आहे का पूर्ण कोण हा बरोबर अशा म्हणजे आकृती व त्यात दर्शवलेल्या कोणाच्या प्रकार याची जोडी योग्य जोडी शोधा म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे.
जे बरोबर वाटतो ना बाळा तेच सांगणे आहे. ठीक आहे. शून्य कोण? हा बरोबर आहे. ए तर पक्का बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विशाल कोण? हो बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रविशाल कोण? हो इकडून राहते, तो पण बरोबर आहे. पूर्ण कोण? हा नाही आहे बाळा. म्हटलं ना तुम्हाला मगाशीच पूर्ण कोण असा द्यायला पाहिजे. मगाशीच म्हटलं मी हा पॉसिबलच नाही. हा कोणता कोण आहे? 180. सरळ कोण? गुड. तालियां बजाओ बच्चों के लिए सभी. चलो गुड गुड. ठीक आहे. तर हा तर तसा आहे नाही, हा कॅन्सल. आणि तो कुठे दिसतो? ए बी आणि सी कुठे बरोबर आहे? ए बी आणि सी मध्ये बरोबर है. क्या बात समझ में आई? क्या बात समझ में आई सभी को? नेक्स्ट एग्जाम्पल देखो बच्चा, ऐसे ही पढ़ते हैं हम लोग, याद रखिएगा। 19 जनवरी से नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं। ठीक है, तो आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो। ठीक है, नेक्स्ट एग्जाम्पल देखिए। देखो नेक्स्ट, असत्य विधान म्हणजे जे विधान चुकीचे आहे, समजलं? जे विधान चुकीचे आहे ते तुम्हाला सांगणे आहे, समजलं का? आता बघ, लक्ष दे. एक लघु कोन व एक विशाल कोन यांची बेरीज एका काटकोनापेक्षा जास्त असते 100% बरोबर आहे. एक अॅक्यूट अँगल आणि एक ऍब्ट्यूस अँगल यांची ऍडिशन 90 डिग्रीच्या मोठा नाही राहत का? हा तर बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान पाहिजे, असत्य. दोन लघुकोनांची बेरीज लघुकोन, काटकोन अथवा विशाल कोन दर्शवू शकेल. दोन लघुकोनांची बेरीज लघुकोन, काटकोन अथवा विशाल कोन दर्शवू शकेल. हो बरोबर आहे. दोन लघुकोनांपासून काटकोन पण बनवू शकतो आणि विशाल कोन पण दर्शवू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पाय आता पाय, जर दोन कोनांची बेरीज विशाल कोन आहे तर ते दोन कोन काटकोन असतील. भैया आहे का? भैया नाही नाही नाही, मी का म्हणते, जर दोन कोनांची बेरीज विशाल कोन आहे म्हणते. आता विशाल कोन म्हणजेच 90 डिग्रीच्या मोठा होते, तर तो कसा काटकोन दर्शवत का? नाही नाही, सांग बरोबर आहे का? म्हणजे हा चुकीचा आहे आणि तुमचा उत्तर सीच आहे. पण तरी म्हणजे का पोहा नाही, तरी पोहावाला नाही. पाय 90 डिग्री पेक्षा मोठ्या व 180 डिग्री पेक्षा लहान कोणाचे नाव विशाल कोन असतात? आम्हाला माहित नसे का? हा बरोबर आहे. म्हणजे आपण जे पर्यायाला गोलू करणार होतो तो कोणत्या क्रमांकाचा आहे? काही म्हणता का रे? सी है? चला पा. अरे रे रे, क्या सवाल है रे, खतरनाक. ये ऐसे बड़े सवाल दिए तो 1 नंबर का. मैंने पहले ही बोला है, 20 में से कम 16 सवाल बड़े सवाल, 4 सवाल 1 नंबर सवाल. ठीक है ना? जिसमें 2 नंबर के चांसेस बहुत रहते लगने के. चलो देखो कौन कुछ भी सोचते यार ये लोग यार, मतलब समझ में आया क्या? देखो तो बराबर है ना. ते प्रश्न पाहून 2 नंबर नाही लागल का? 4 प्रश्न खतरनाक राहतात का? चल पाय, चल टेन्शन नाही. आता पाय भाऊ, दिवसभर आम्हाला अभ्यास करा लागते. आता तुम्ही म्हणाल का दिवसभर शिकवतच राहायची. चांगल्या प्रामाणिक पद्धतीने जर मी शिकवत राहीन तर ह्या पोरायला बोर नाही वाटेल का? नाही वाटेल का? ते म्हणतील अरे बेकार आहे, उद्यापासून मी काही हो नाही. कंटिन्यू 3 दिवसापासून दिवसभर अभ्यास करत हो ना का? माझा आवाज माझा छोटा म्हणून समजून नाही राहिला. अमिताभ बच्चन घुसला का माझ्याकडे? हाँ, ऐसा लग रहा है क्या? तो थोड़ा बहुत ऐसा चलेगा ना, कोई दिक्कत तो नहीं ना? चलो तो फिर देखिए. अय सन्न पिकअप तन्न एव्हरेज, बोलो भारत माता की. चलो तो आता म्हणते कोणते मूल्य 40 इतके नाही, म्हणजे कोणाचे उत्तर 40 नाही असं म्हणते. कोणाचे उत्तर 40 नाही असा प्रश्न म्हणते. मी म्हणतो का? तर पाय एक एक खाऊ. तर पाय कधी माहित आहे का? पाय 100 डिवायडेड बाय 5, बदमाशच्या हिशोबाने 5 कितीचा? पहिला विचार करतोय मी. 20 डिवायडेड बाय 5 प्लस 6 इंटू 6 36. 20 डिवायडेड बाय 5 म्हणजे 4 आणि 36 म्हणजे बम बम बोले भाई. ये तो है रे भाऊ, याचा येते 40. चल 50 मायनस सी चा पहा. सी चाच पहा. 60 डिवायडेड बाय 6 60 म्हणजे 10 इंटू 1 म्हणजे 10. अरे 50 मधून 40 गेले रे, 10 गेले रे.
म्हणजे हाई आपल्या गटात बसत नाही. आता पाय 40 मधून 40 गेले मेला. आता 0 × 40 मेला. नाही नाही बदमाशचा रूल युज करायचा भाऊ. धोका आहे धोका. पाय पहिले करायचा डिवाइड. ठीक आहे ब्रॅकेट पहिले करा. 40 डिवाइड 40 - 40 0. समजला का हिरो? मग 40 डिवायडेड बाय 40 1. तर 1 × टकल्या -40 तर -1 × टकल्या मायनस टकल्या ना 40 - टकल्या टकल्या नाही 40. तर हाय मी का म्हणतो नाही 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 मी का म्हणतो पाय 4 पैकी 3 पर्याय काय आपल्या संगतीत नव्हते. आता तरी तुम्ही चौथा पर्यायला इचकाल का? नाही 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 सांगा सांगा तरी तुम्ही त्या चौथा पर्याय इचकाल का? तुम्ही अरे माहित झाला ना 3 पर्याय नाही चौथा पर्याय बम बम बोले. चलो डायलॉग चलो क्लियर हुआ क्या? क्लियर हुआ क्या? चलो एक नंबर शेवट. आप ध्यान दो ये सवाल 1 नंबर सवाल. आखिरी सवाल 60 करोड़ के लिए. एक चीज ध्यान दो ये इसका मीनिंग क्या होता है बच्चा? ये नाही 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 हे असे हे काटे याचा मीनिंग असा आहे बाळा. या काट्यांचा मीनिंग असा आहे की त्या दिलेल्या सगळ्या बाजू समान आहे. त्यापैकी 8.5 मीटर बाजू म्हणजे प्रत्येकाचा 8.5 मीटरची बाजू आहे. हा 8.5 तर हा 15.5 राहील. हाय 8.5 आणि तो म्हणते या दिलेल्या आकृत्याची षटकोनाची परिमिती. आणि परिमिती म्हणल्यावर आपल्या दिमागात परिमिती चोपडा येते का? पाया आहे का रे? आता ते परिमिती चड्डा झाली. हो अरे लग्न झाला ना तिच्या. राघव चड्डा सोबत लग्न झाला तिच्या. मग खतरनाक काम भाऊ तुम्हाला माहित नाही. चला पा आता चोपडा गेला. ठीक आहे चल लक्ष दे. आता 8 आता पाय परिमिती म्हणजे परिमिती चोपडा नाही बाळा. परिमिती म्हणजे एकूण बाजूंची बेरीज. एकूण बाजूंची. आता ते सोड मी का म्हणतो हे सगळे का बेरीज करत बसून का आपण? हे मोज फक्त 1 2 3 4 5 6 घराच्या 6 गुणिले बाजू सोबत गुणाकार करून टाकायचा. 6 गुणिला काजू का म्हणते 8.5 घराच्या 8.5 ला 6 सोबत हाईट मस्त गुंडाळून टाका. त्याला 6 पंचे 30 साइन 8 6 8 जा 48 न 3 51 आणि हा एका अंकानंतर पॉइंट. भाऊ 51 मीटर इज माय आन्सर अँड यू आर ऑल्सो 51 आन्सर. सो नवोदय बाउंसर जिंदाबाद. तो मैं क्या बोला यहाँ तक अगर सपोज हमारा वीडियो आपको अच्छा लगा हो तो चैनल को लाइक सब्सक्राइब और क्या बोलते दोस्तों में भी शेयर पक्का कीजिए. हमारे नए बैचेस बच्चा 19 जैन 2025 से स्टार्ट हो रहे हैं. आपको डिटेल चाहिए तो 8275397522 पे कॉल करके आप पूछ सकते हो. कल सेम समय पे अपना जो टाइमिंग है पूरे दिन का कल अपना टेस्ट है बच्चा. उस हिसाब से हमें कल मिलना है. याद रखिएगा अच्छे से पढ़ाई करके आइए. जो भी गलतियां आपने पिछले तमाम पेपरों में जो दोहराई है प्लीज इसको अभी मत दोहराइएगा क्योंकि रीजनिंग में आपके एक भी मार्क नहीं जाना चाहिए. उस हिसाब से कल पढ़ाई करके आइए. मैं सच बता रहा रीजनिंग आपका आउट ऑफ जा रहा है ना मैथमेटिक्स में वो इक्का दुक्का अगर जाता भी है तो हमको कोई गम नहीं रहेगा क्योंकि वो हम लोग एडजस्ट कर लेंगे अपना रीजनिंग में. ये चीज याद रखो. उस हिसाब से प्लान करिए. अच्छा खासा जो भी मैथमेटिक्स के तौर पे हम लोगों ने चीजों को इख्तियार किया है उसको अच्छे से मतलब फिर से रिवाइज कीजिए और कल मिलिएगा अपने पेपर के साथ. मिलते बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए ध्यान रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.